दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईच्या दादर चौपाटीवर सध्या पालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे। सोबतच हार तुऱ्यांसह इतर काही साहित्य असेल तर त्यासाठी सुद्धा निर्माल्य कलशांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। गणपती बाप्पाचे काल मोठ्या थाटामाटात उत्साहात आगमन झाले आणि आज 1.5 दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे। जास्तीत जास्त घरगुती बाप्पांचे विसर्जन होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। सध्या आपण दादर चौपाटीवर आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्णपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। 204 कृत्रिम तलावांची निर्मिती केलेली आहे। 69 नैसर्गिक स्थळांची पाहणी करून विविध प्रकारचे कक्ष उभारण्यात आलेले आहेत। दादर चौपाटीवर तुम्ही बघू शकता स्वागत कक्ष असेल, नियंत्रण कक्ष असेल, प्रथमोपचार केंद्र देखील इथे स्थापन करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यवस्थित खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त देखील या दादर चौपाटीवर पाहायला मिळत आहे। विशेष करून पालिकेने पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, गणेश भक्तांनी खोल पाण्यात जाऊ नये अशा पद्धतीची बॅनर देखील इथे केलेली आहेत। गणेश भक्त आपला 1.5 दिवसाचा बाप्पा विसर्जन करण्यासाठी या दादर चौपाटीवर येणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे। प्रत्येक विसर्जन स्थळावर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच इतर काही पोलिसांचा फौजफाटा असेल तो उपस्थित राहणार आहे आणि गणेश भक्तांना मदत करणार आहे। 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन अगदी काही तासात होणार आहे। त्यामुळे गिरगाव चौपाटी असेल, दादर चौपाटी असेल, तसेच जी विसर्जन स्थळे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात गणेश भक्त येतील आणि आपल्या बाप्पाचं, लाडक्या बाप्पाचं विसर्जन करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आता सज्ज झालेली पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। कॅमेरामॅन नागेश सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।